व्यंकटेश कोंडी साहेब म्हणतायत की स्मशानभूमीत टेंडर प्रक्रिया राबवली नाही, स्मार्ट सिटीनं फक्त जेवढं काम सोपवलं ते काम त्यांनी केलंय, पण उर्वरित जे रक्कम देणगीच्या पोटी आलं त्याला टेंडर प्रक्रिया न करता किंवा टेंडर प्रक्रियेची प्रोसेस झाली असेल तरी फ्लेवर बॉक्ससाठी किती खर्च झालाय, शेडसाठी किती खर्च झालाय, त्यांनी देणगी किती दिल्या या संदर्भात कुठेही काय उल्लेख नसल्यामुळे संशयाला जर जागा निर्माण झालेली आहे. आपण या संदर्भात आपण चर्चा करत असतानाच यांच्यावरही काही आरोप सध्या पद्मशाली समाजाच्या अहवालामध्ये एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. यांच्याकडे स्वाती मंगल कार्यालय जो लक्ष्मीनारायण टाकीजच्या शेजारी असलेला तो मंगल कार्यालय आहे, त्यामध्ये ते भांडी कुंडी भाड्याने देतात आणि त्यांचे ते टेंडर घेतलेले आहेत. मग या तुमच्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या जे रजिस्ट्रेशन मध्ये किंवा अहवालामध्ये तुमच्या नावाने 52,000 रुपयाचं येणं दाखवत आहे. मग तुम्ही या आपलं 52,000चं देणगी वाचवण्यासाठी तुम्ही समाजाच्या विरोधात तक्रार करताय, अशी काय जणांचं म्हणणं आहे. तुमचं नेमकं म्हणणं काय? या ठिकाणी तसं काही नाही. या ठिकाणी 2019-2020 मध्ये मग आपल्या सोलापूरमध्ये कोरोना झाला होता. त्या ठिकाणी कोरोना जावत असताना 2019-2020 मध्ये मंगल कार्यालय बंद होते. आपले सोलापूर सगळ्यांना माहिती आहे. 6 महिने 8 महिने 9 महिने असं 2 वर्षापर्यंत मंगल कार्य बंद होतं. बंद 2 वर्ष बंद असताना बी मी जाऊ दे म्हणून त्यांना 52,000-51,000 रुपये भरून पावती घेतलेली आहे. त्यांनी परत अजून 51,000 रुपये द्या म्हणजे मी परत 2023ला अध्यक्षाला पत्र दिलं. सगळ्या ठिकाणी सगळ्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यांचे भाडे माफ केला. माझं बी 1 वर्षाचं भाडं माफ करा म्हणून मी तुम्हाला पत्र दिलेलं आहे. ते पत्र माझ्या पैसे आहे. शिक्का मारून घेतलं 2023-20 तारीख 3रा महिना 2023 माझ्या शिक्का मारून घेतलं. माझे पत्र आहे. त्यांना विनंती केलं. त्यांनी त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी काय केलं मला माहित नाही. मला विचारलं तुम्ही मीटिंग घ्या, मी येतो. मग त्याच्या पुढे पण तुम्हाला स्वाती मंगल कार्यालयाला पुढे कंटिन्यू केलं, मग त्याचं बिल तुम्ही पोच केलंय? माझे सगळे बिल पोचत. फक्त 1 वर्षाचं लॉकडाऊनचं थांबलं. 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष भरलो. 2 वर्षाच होता ना, 1 वर्ष भरलो. सगळे म्हणजे चेक पर्यंत आले. 20 तारीख मार्च 20 तारीख आले की मी पैसे भरतो. असंच माझं पहिला बदनाम केलं होतं पैसे भरत. आता मी 5-6 वर्ष झाले. 20 तारीख 21 तारीख मार्च जाऊन 51,000 रुपये भरून मी पावती घेत असतो. आता यावर्षी चेकच देऊन टाकलो त्यांना, म्हणजे पावती बी अजून मला मिळालं नाही, देऊन आलो. मला वाटतं की नुकतंच बोमडेल मंगल कार्यालयाचं टेंडर देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. नेमकं त्या प्रक्रियेला नेमकं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे? काही माहित नाही. त्यांनी कोणाला टेंडर देतो म्हणले काय द्यायचं ते देऊ द्या म्हणलं. त्यांना बोमडेल मंगल कार्यालयाचा माझा काय संबंध आहे? टेंडर देऊ द्या, कसं समाजाची जागा आहे. कोण करत असेल त्याला देऊ द्या. त्याला काय आपण त्याच्यामुळे आपण आक्षेप करत नाही. कोणाला बी देऊ दे. 4 लोक चालू द्या, 4 लोक जगू द्या. आपल्या समाजात भाडं देत आहे. सगळे प्रश्न आपण आम्हाला काही घेणं देणे नाही त्याचे. आम्हाला नुसार याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि एवढ्या याच्यामध्ये त्यांचा आक्षेप आहे. याच्या पलीकडे मला वाटतं की बुर्ला मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचं काम झालेलं आहे. दुरुस्ती दिसतंय, पण तुम्ही म्हणताय की या ठिकाणी दुरुस्तीप्रमाणे खर्चाचं नियोजन दिसत नाहीये. मग नेमकं तुमचं काय तक्रार आहे? आमचं काय हे जर आता बिल दिले का नाही दिले. 3 तारीख मार्च 3 तारीख परवा घेतले ते दुरुस्तीसाठी घेतलेत. वरती पेरो ब्लॉक घेतलेत, मध्ये पेरो ब्लॉक घेतलेत, लाइटिंग बदलले, थोडं पंखे बदलले. मग त्याचे पैसे अजून आम्हाला अहवालामध्ये तर त्याच्यामध्ये दिसत नाही. मग किती मोगम काय खर्च केलं ते मार्च मध्ये पडतंय का, मार्च झाल्यावर पडतंय काय? त्याच्या एक पावती माझ्या मार्चच्या अगोदर मी माल मागवलेले आहे. मग हे मार्च नंतर बिल देतात का, मार्च अगोदर दिलात का, हे मला अजून माहित नाही. किती खर्च झालं अहवालमध्ये तर दिसत नाही. मग हे पुढच्या वर्षी देतात का? पुढच्या वर्षी अध्यक्ष सुरेश पलमारे असेल नसेल या नंतरची गोष्ट आहे. पण त्यांनी जर अध्यक्ष नसेल तर मग त्यांची मागणी कसं तुम्ही करणार? त्यांना कसं नाही. आम्ही तर आम्हाला ते आल्याशिवाय आम्ही त्याला मागून करू शकत नाही ना. आम्हाला आता कसं आहे, एवढं खर्च केलं मग त्याच्या मुद्द्यावरच आम्ही बोलू शकतो ना. आता मला ते काही कोणाला या संदर्भात तुम्ही ज्ञाती संस्थेला काही पत्रव्यवहार केलंय? अजून काही नाही. तुम्ही अजून ज्ञाती संस्थेने ना अजून मी पत्रव्यवहार केले काय केलं नाही. फक्त त्यांच्या आकडे इथं पडतंय का नाही, किती लाख पडतंय का, ते जेवर मी बोलू शकतो. म्हणजे कसं इथं मी देखभाल करताना मी होतो इथं, मला समजतंय काय झालं काय नाही. लोकांना बघितलं आपण समजतंय. ते जे आकडे मिळाल्याशिवाय आम्हाला काय बोलता येत नाही. आता त्याने मी बोलतो भरपूर एवढं लाख झालं, मग ते म्हणतात ते खोटं आहे म्हणतो. बरं खोटं कशाला? त्यांचा आकडा पकडून मी त्यांना मला एक सांगा की तुम्ही दरवर्षी पद्मशाली स्मशानभूमीचा जो बाजूच्या साईडचा जो 200 मला वाटतं 256 गावाच्या शेजारचा जो भाग आहे आणि महालक्ष्मी मंदिरच्या पाठीमागचा जो ओपन जागा आहे त्या ठिकाणी गणपती जे स्टॉल विक्रेते आहेत
त्यांना तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे स्थापित केलंय गेल्या 10-12 वर्षापूर्वी. त्या ठिकाणच्या अनेक जणांच्या रकमा पोच झाली नाही किंवा कमी रकमेत त्यांना जागा दिली अशी तक्रार आहे. तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाता येता, मग तिथली तक्रार तुम्ही वारंवार मांडता, पण तिथले प्रश्न सुटलेले आहेत का? का सुटण्याच्या मार्गावर आहेत का? सुटत नाही ते मार्ग. कसं आहे, त्यांच्यापेक्षा आपण 55,000 60,000 रुपये 2,500 फूटला आपण जमिनीला पैसे घेतो. त्या ठिकाणी जनरल मीटिंग गेल्या जनरल मीटिंग मध्ये चॅनल मध्ये बोललो होतो, असं एक काम करा सर अध्यक्ष साहेब, या जनरल मीटिंग मध्ये मी तुम्हाला बोलवतो, तुम्हाला सांगितलो जनरल मीटिंग मध्ये मी बोलत आहे, या गणपती गोडवांचे भाडं आहेत ना, थकीत आहेत ना, तो थकीत त्याचे पैसे घ्यायला त्यांना शौचालय बांधा, 6 शौचालय 6 बाथरूम बांधा, त्याला आंघोळीला द्या, परप्रांतीय लोक येत असतात त्याला गेट घालून द्या. आपण समक्ष मी उभारून तो भाडा नाही दिलं त्याला खाली करायचं काम मी करतो म्हणलो. समाजाला कोणतरी भाडा चुकवत असलं तर मी कपून घेणार नाही. हे अध्यक्षाला सांगितलं, मी दररोज काही चेक आणून मी देत होतो समाजाचे, तर मी तुम्हाला त्याला काय सोयीच केलं नाही ना. तुम्ही मला सांगा, त्या ठिकाणी लोक येऊन त्याला मारतात बिरतात, मोटर चोरी होतात, सगळे कलर चोरी होतात. कधीतरी अध्यक्ष जाऊन त्याला विचारलं का? अध्यक्ष कोण काय करतो, ते तुमचा प्रश्न आहे, तुम्ही जाऊन पोलीस कंप्लेंट करा. अरे आपण भाडा घेऊन आलो ना, आज आपल्याला 1 कोटी रुपये पर्यंत आला. 1 कोटी रुपये तुम्ही 1 रुपयाचा खर्च केला, सांगा मला. हा, त्याला एक गेट बांधून द्या, त्याने वॉचमॅन ठेवून घेता तुम्ही. तिथे जागा आपलं खुल्ली जागा आहे, डेरनीज आहे, तिथे एक 6 संडास बांधा, एक परशा घालून देऊ. मला शब्द दिले, ह्याच आमचा महानकालीन मित्र आहे, तो बोलला आला तिथं, आपण एक 15 दिवसात चालू करायला म्हणला. तिने चालू अध्यक्षाला सांगितलं, वारंवार सांगितलं. त्या बाजूला अतिक्रमण होता, ते बी जनरल मीटिंग मध्ये बोललेलं आहे. आता 1 अतिक्रमण 2 अतिक्रमण झाले, त्याच्यावर काय नाही. अध्यक्षाचं लक्ष नाहीये, त्यांना माहित आहे. त्यांनी दररोज तिथे पण समाजाची जागा आहे. आपण भारत पाकिस्तानचं 1-1 इंचासाठी भांडण चालू आहे, मग आपल्या समाजाची जागा आपल्या समाजासाठी राहण्यासाठी मग अध्यक्षाला तुम्ही काय विचारणा केली नाही? प्रत्येक वेळा त्यांना अध्यक्षाला विचारत असतो, इकडे ऐकता इकडे सोडून टाकतो. मग अशा अध्यक्षांना मुदतवाढ पाहिजे असं म्हणतात की मग नाही, त्यांना आता काय ना घरीच पाठवून द्यायचं आपल्याला. असला अध्यक्ष नको आपल्याला, आक्रमक करणारा होता. आज मिरवून तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला तेवढं माहिती आहे का नाही, ज्या दिवशी अध्यक्ष सुरेश पलमार झाला त्या दिवशी आपल्या रथोत्सवचे स्पीकर आहेत ना, स्पीकर काय कळणार आहे, त्या दिवशी पासून आतापर्यंत बंदच आहे मिरवणूक मध्ये. काय म्हणजे डेअरिंग बोलू शकत नाही त्या मिरवणुकी मध्ये, काय आवाज कमी करून चाला. त्या दिवशी तिथे पद्मशाली चौकामध्ये पहिला अध्यक्ष झाला, ते पद्मशाली चौकात मॅडम होते, ते बंद केलं. तर तिथनं चालत आम्ही रुग्णाला लागून पर्यंत आलो. मी सुरेश पलमारी म्हणलो का, चला पलमार साहेब मी होतो, चला पलमार साहेब ते मॅडमने विचारले, थोडं बारीक करून आम्ही निघतो. आपण सगळं पण म्हणजे कसं, एवढं लाखो रुपये खर्च करून मंडळाच्या लोकांनी येत असतात, तेवढे लोक लाखो रुपये खर्च करतात. अध्यक्ष साहेब तुम्ही समोर राहून पोलीस कमिशनरला आम्ही आवाज कमी करतो, आळू घेऊन जातो, शांती तुम्ही बोलायला पाहिजे ना. तुम्ही बोलतच नाही. आम्ही बोलून काय, पदाधिकारी आम्ही बोलून काय करायचं? तुम्ही जाऊन ना कमिशनरला बोलायला पाहिजे, शांतीने घेऊन जातो सर, आम्ही काय हे करत नाही, आमचं दर परंपरा आहे, असं बोलायला पाहिजे. तुम्ही बोलतच नाही ना. आता 3 वर्षामध्ये कोणाला बी तुम्ही डालगीवाल्याला विचारा, कोणाला विचारायला यजमान, हे तिथं तिने आल्यापासून ते मिरवणूक निघत नाही. त्याला संपलं, तिने 70-80 हजार रुपये खर्च करायचं, 1-2 लाख रुपये खर्च करायचं, कोणी. मग तुम्ही 3 वर्षापासून काहीच काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे. आता काही ट्रस्टी लोक म्हणजे ज्यांची निवृत्ती जवळ आलेली आहे, ते पण पुन्हा एकदा त्यांनाच संधी द्या अशी त्यांची काही जणांची तयारी सुरू झालेली आहे. मग सोलापूर म्हणजे आपल्या पद्मशाली समाजामध्ये अजून पण लायकीचे नाहीत का पद्मशाली समाजाचे अध्यक्ष होण्यासाठी, असं मला म्हणायचं. हे सगळे लोक आहेत, या लोक सुधरू देत नाही, मग ते लोक येत नाही. मातबर लोक आहेत. तुम्हीच का झाला ना, तुम्ही सरका दुसऱ्याला घ्या ना. तुम्ही झाला ना, तुम्ही घरी जावा ना. दुसऱ्या समाज, आपल्या समाजातील लोक आहेत, कोण आहेत, त्यांनी येतात, त्यांनी करतात ना. तुम्ही करायला देत नाही ना त्यांना. तुम्ही जे कारभार करता. आज आपल्या अध्यक्षाने कोणाला विश्वासात, बोर्डर लोकांना विश्वासात घेऊन खरेदी करत माल. आज एवढं मोठ्या प्रमाणाने तुम्ही काम केलं, कुठे तुमचे व्हायचर आहे का? तुमचे काही चेक आहेत का? कोण आणले, कोण नाही, वाळू कोण आणला, सिमेंट कोण आणलं, काय आणलं, त्याचं काय करत पाहिजे का नाही? काय नसताना एवढं मोठं काम झालं तरी झालं म्हणजे त्याच्या एकाच कारभारी. एखादा असताना सुद्धा ऑडिटर असतो ना, ऑडिट केलं असतं तर मग दाखवत होतं ना. चॅरिटीला आणि पत्रिकेला यांचं नोंदच नाही म्हणते. चॅरिटी तुम्हाला ते कागद देतो, चॅरिटी यांची नोंदच नाही. तेव्हा ते ज्या कारंपूर साहेब होते तेव्हा त्यांनी पत्र दिलं. चॅरिटीने काय दिलं, ज्या दिवशी 2013 पर्यंत काय नोंद तेवढंच आहे. म्हणजे आताचा कारभार सगळं बेकायदेशीर असं तुमचं. बेकायदेशीर का असल्यासारखं चॅरिटी दिल्या म्हणजे संपलं ना. बेकायदेशीर सारखं कारभार तुम्ही व्यवस्थित प्रोसिडिंग बुक तुटवा, तिने घेऊन जा, तुम्ही आल्यापासून प्रोसिडिंग तुटवा.
तुमच्यापाशी दररोज 800 ते 700 रुपये राहायला पाहिजे दररोज शिल्लक. तुमच्यापाशी 10,000, 20,000, 25,000, 50,000 लाख रुपये रोड करतो म्हणजे कसं? हे कुठं तर थांबायला पाहिजे. आमचं मत तर असं